तर हे बघा, नमस्कार मंडळी. काल इतका पाऊस होता अशा वेळेस का बस हे सगळं वल्ल वल्ल पाणी साठलं होतं इथं. माझं आवरलं काम बीम. दुपारी 2-2:30 वाजता इकडं आलो आम्ही. लोणचं घालायचं होतं. तर हे पहा, इथं लेकरं काय कॅरम खेळत आहेत. हे बघा, हा इकडे पाहून बोल. हे बा, हे बाबूनी आर्यनला, बाबूनी यशला हरवलंय. पा, पहिलीचा बाबू आणि 9वीचा यश. का 8वीचा आहे? कितवीला गेला यश मला पण काय माहित नाहीये. हा, तर पा इतका भारी कॅरम खेळतोय. हे पा फोनवर. तर त्याला विचार राखला, तो म्हणता वापस खेळायचंय. वापस आता ही खेळते का नाही काय? ये पा यांच्या मारामारी. ये पा यांच्या मारामारे असे मार. हे पा आई आईच म्हणती नसती. अरे बाप, मारामारी करू नका बरं का, नाही तर दादा आवाज येईन मी. ये पा आराध्या समजावती त्याला, पण ह्यो बाबे इतका गेले ना का बस कोणाचंच ऐकत नाहीये. डांबर. हा, ये पा आणि टिळा तर इतका मोठा लावलाय का बस. पाहिलं का? हा, महारगेल बाबू. मी तिथून आल्याच्या नंतर लोणचं घातलं. तर हे पहा लोणचं एवढ्या ह्या 2 बरण्या त्याच्यामध्ये त्या दिवशी घातलं होतं मी. तर ते एकदम गावरान, त्याच्यामध्ये काही टाकलं नाही. पण याच्यामध्ये ना लाल तरीचं, म्हणजे लाल पाहिजे होतं आरतीला आणि त्यांना. तर मग याच्यामध्ये ना थोडासा लाल तिखट टाकलेलं आहे मी. हे तर या 2 बरण्या भरलेल्या आहे. तिच्यामध्ये 10 किलो टाकले. याच्यामध्ये पण 10 किलो टाकलेलं आहे. तर आता एवढ्यात माझं लोणचं घालून झालं. तर इतकं गरमतंय. आज गेली माझी बाई, तर सकाळी लवकर बसून दिलं तिला. पण गाडी काही तिला लागली नाही, कारण की तिथून त्यांना नेवासा फाट्यावर जाऊन माझ्या भाऊनी बसून दिलं तिला. कारण की तिथं आमच्या तिथं स्टॉप आहे बरं का, पण थांबत नाही गाड्या. डायरेक्ट पुन्हा गाड्या ज्या आहे ना त्या थांबत नाही. तर मग भैया बसून दिलं तिला. 12-12:30 वाजले होते त्याला घरी यायला. तर मग आता पुढे काय माहिती, कारण की या पाण्या पावसाचं काल इतका पाऊस वारं वावदन होतं, त्याच्यामुळे लवकर बसून दिलं. म्हणलं बाई लांब जायचं आहे, गाडी पण लागली पाहिजे. पाण्या पावसाचं तुझ्याकडे बॅग जरा वजं होतं तिच्याकडं. तर म्हणलं तुला त्रास नाही झाला पाहिजे जाताना, तरी थोडंसं सामान नेलंय तिने. तर पाहू आता तिला फोन लावून काय म्हणती काय नाही, कुठं गेली कुठं नाही. तिला रात्रीचा डब्बा बिब्बा करून दिला मी. तर हे पहा वापस हे लेकरं मारामारी करून खेळायला लागले गेम. हे पहा, आणि जर वापस भांडणं केले हा तर यांना अशी धोपटीन ना. हे दोघं ह्यो पहा कसं करतो तोंड. आणि हे झेंडे जे आहे भिंती रंगवलेल्या, ह्या आराध्याने रंगवलेले आहे ना आरू. हे पहा रगेला आरू. असं काय? हा, हॅलो मित्रांनो, आम्ही खेळत आहे कॅरम. हे पा याची डाव आली आहे. कोणाची किती? माझी तुला झाली. हरतो काय हरती का काय मग? लाल गोडी घातली ना रे. आराध्या मी आले तर काय इथं नव्हती. आरू का आता मी जिंकणार आहे. आरूला आवाज देत होतो तर आरू झोपलेली होती. आणि हे म्हणते आरू आली नाही सकाळी. तर आम्हाला जायचं होतं अक्काकडं, आम्ही काही गेलो नाही. हा हे पा बाबू बर ऐकून घ्या. हा बाबू पण म्हणतोय मला यायचं. कल्याणी म्हणती मला यायचंय. आता एका गाडीवर किती जणांना न्यायचं सांगा बरं तुम्ही. हे हे बाय माझं लेकरू.
हा डॉक्टर बसायचं आणि तिथं रस्ता पण चांगला नाहीये त्याच्यामुळे मग न्यायचं कसं सांग बरं एकाला ठीक आहे ऍडजस्ट करू शकतो तर मी एक सोल्युशन सांग कोणीच नाही आलं तर तू नको बाबू तू नको. हा ये पा ये म्हणतो मी येतोय हा अरे त्यांना जायचं होतं दूध घेऊन पण दादाने सकाळी दूध आणलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही काही दूध आणायला गेलो नाही त्यांचा मगाशीच फोन आला होता ताई दूध घेऊन ये म्हणून तर म्हटलं आरतीला विचारलं दूध आणायचंय का ती म्हणे ताई आणलेलं आहे सकाळी दादाने डेअरीवरून मग तिकडे काय म्हशीचं दूध आणायला काय भैया गेला नाही मग आता काय माहिती त्यांचा फोन कोणाचा फोन आलाय काय बोल इकडं आणि व्यवस्थित तर हे बघा कसे कॅरम खेळतात मित्रांनो बोल तू बोल ना तर हे कॅरम खेळू राहिलेत कर मग ही थोडंसं एकदा आराम पण कर. जिकाना ती कल्याणीला भारी जिकू राहिली बसायला व्यवस्थित जागा भेटली होती का जिंकणार रे काय पाहिजे हा ना तरी बरं म्हणलं चालेल मग हे पात्या फोनवर बोलू राहिलेत आत्या फोनवर बोलू राहिलेत व्यवस्थित आणि जा. ह्यो? म्हणलं संध्याकाळची ह्यो काय वेळ करतोय? आणि ते रूमचं पाय आधी मी म्हणलं पैसे देतो मी 500 रुपये डायरेक्ट जे जिकन घेतो मला माझ्या संग खेळायला घाबरून राहिले असते ना तर जरा बरं ते राहतं. इथं, खाण्याचा खर्च चार खाण्यात का जायना. हे. बरं का बर बर चालेल मग करा बाय आराम ठेव का मग बर आत्या मनावर यायचं आताच आला माझ्या बाईचा फोन तर माझी बाई व्यवस्थित पोहोचली पाण्या पावसाच्या आधी तिला तेच म्हणत होते आधी फोन करावा कुठं आहे कुठं नाही पण तिचाच फोन आला तर ती म्हणे मम्मी मी आताच पोहोचले म्हणलं बाई थोडासा आराम कर कारण की रात्री पाऊस झाला तर इकडं काही लाईट नव्हती तिची झोप झाली का नाही काय माहिती ती खास तिचा लॅपटॉप इथं राहिला होता त्याच्यामुळे तिला यावं लागलं आता काय माहिती कधी येते जर असली पुढच्या आठवड्यात सुट्टी सलग तर मग येईल आणि जर नसली तर मग तिला काही वेळ भेटत नाही एकदा कामावर हे झाली का पाहू आता कधी येते कधी नाही आता बाबूचं चाललंय हा आत्या हे पहा हे कॅरम खेळत आहेत ना हे कॅरम ते दाखवते तो हा तर मग आता आम्ही ना आवरलंय आमचं तर आम्ही आता घरी जाऊ आणि आराम करू काल पण लय धावपळ झाली काल नेवाशाला तिचं सामान आणायला गेलो तिचं सगळं थोडं थोडंसं सामान घेऊन दिलं मी तिला तर आर्यन का आरू आमच्या मागं लागले होते पण मग पावसामुळे आम्ही काही नेलं नाही इतकं वारं वाजून काही ठिकाणी झाडं पडले आणि दादाच्या डस्टबिनचं झाकण एका गाडीवाल्याने नेलं देवगड फाट्याच्या पुढं त्या तिकडं पडलेलं दिसलं आम्हाला हातगळ हात एवढं जर डोकं अभ्यासात लावलं तर ह्या पोरींचे नम्र येतील पण एवढं डोकं कोण लावणार तर त्या खेळतायत कॅरम हा 100 झाले हा ही बाय ही म्हणती माझे 100 झाले ही म्हणती माझे 100 झाले आता खरं कोण बोलत खोटं कोण बोलत ह्यो आर्यनच खरं बोलतो कोण खरं बोलतय कोण खरं बोलत रे हा? हा हा पाहिलं का हा आता हा बोल ना दादा मी तू कशाला दलतो मीच दलते हा तर काकूचं आजूक धुणं झालं नाही अक्का नाही घरी ना तर त्याच्यामुळं लय लोड पडतोय तिच्यावर अक्का असली का थोडंफार मदत करू लागती ह्यो पा ह्यो रग गेल कोण का हा हे पा याला खेळायचं असलं का चार्जिंग राहते आणि पोरींनी घेतला का लगेच ह्यो म्हणतो चार्जिंग नाही हा असा आहे आमचा यश दादा त्याला शिवे देऊ देऊ आडू आडू पार बेजार करते तरी आमचा यश काय ऐकायला तयार नाही बोल 2 शब्द बोल बरं यश काम केलं तरी शिवे आणि नाही काम केलं तरी शिवे दोन्हीकडूनच शिवे तर करावं तरी काय तर आता आम्ही थोडंसं छोटंसं एक नाटक घेणार आहे तर बघा आमचं नाटक एकदम शांत चित्ते नाही शांत चित्तेने ऐका पहा माझा यश 2 शब्द काय बोललाय शांत चित्तेने ऐका बा झालं त्याचं बोलून हा आता पहा आम्ही नाटक घेतो ते पहा तुम्ही हा ये पा हे पा तू इथं आलो का ह्या लेकरांचा धिंगाणा हे म्हणता आत्या ते म्हणता आत्या हे म्हणता आत्या हे आहे माझे
लहान छोटे मोठे भाचे पण हे बाई लागला मारायला हे दोघं मारामारीच लय करते ह्यो मोठा आहे पण याला मग काहीच डोकं नाही आली तरी आता फोन राहते ते बाय तुला काय करते मग? तुला काय करायचं? झाले आता भांडण झालं पाय कशाला मारित राहतो तिला ते पाय झाले भांडण चालू अरे शांत बैस ना पाय 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 यायचे दादा चाबू घेऊन या बरं हे पाय हे दोघं जण भांडण करू राहिले यश तुला काही समजत का अरे तू मोठा आहे ना घोड्या हा तिला भांडणच काय ठेवून द्या असं का दादा बोलू का मग हा हे पा आम्ही जर कॅरम खेळायला लागलो ना त्याच्या फोनला चार्जिंग नाही राहत हा आणि जर ते फोन खेळायला लागला का तो म्हणतो फोनवर लय जादा चार्जिंग हा बाप इतका यश दादा चालू आहे चालू बकरा तर हे बघा गोडी टाकली हा हे पाय तर हे पा आता आणि आले काकूचं चाललंय गुण हे लेकरं येडेवाणी करते तिला मग सगळं काम पडत आहे तिचं राडा ते पाय आता जेठू. नाटकामध्ये आम्ही जे घालणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे बर आणि नाटक खूप सुंदर आहे बर तर आवडून बघा हा बोल ना तर अशी आहे आरूची आणि यशची मारामारी तर पाहू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये पाय आता मी पडले असते हा तर आमच्या आराध्याची धमाल मस्ती हा ये बा लागला तो ये बाय तूच मग तिला खडळीतो ना रे हा ये बाय याला काय समजून सांगा बरं सांगा आता तुम्ही हा तर यशची आणि आराध्याची अशीच मस्ती मजा भांडण तंडण चालू राहील ये बा कॅरम चालू आहे तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद